नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आपल्या बालभारतीचे 18वी कविता आपल्याला आहे बहुमोल जीवन, आणि हे आपल्याला आज अभ्यासाची आहे, शिकायची आहे. याचे कवी आहेत रमण रणदिवे. त्यांचा जन्म 1949. प्रसिद्ध कवी ऋतुफुलांचा, चंद्रमेघनीच्या खुणा, संप्रदार, काहूर, समर्पण हे कविता संग्रह प्रसिद्ध आहे. आजची आपली कविता जी आहे बहुमोल जीवन, ही काहूर या त्यांच्या कविता संग्रहातून घेतली आहे. जीवन जगताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरं जावंच लागतं. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, त्यांना सामोरं जाता आलं पाहिजे. त्यांचा सामना, तोंड देणे म्हणजे सामना करता यावा लागतो. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजेत, असा बहुमोल संदेश या कवितेतून कवीनं दिला आहे. आलेल्या जीवनात जी संकटं आहेत त्या संकटाचा सामना करता आला पाहिजे, धीराने सामना करता आला पाहिजे, त्यातून चांगला मार्ग काढता आला पाहिजे. रडत बसण्यापेक्षा त्यावर मात करून, त्या दुःखावर मात करून, आलेल्या संकटावर मात करून, दोनात करून त्यातून मार्ग काढणे हे जीवनाचं बहुमोल जीवन ह्या कवितेतून संदेश देण्याचा प्रयत्न या कवींनी केलेला आहे. चला तर मग प्रत्यक्ष आपण कवितेच्या ओळी बघूया. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आपण मनात खूप काही स्वप्न पाहत असतो, खूप काही चांगल्या गोष्टी पाहत असतो, चांगले विचार कल्पना मांडत असतो. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, पण तसं घडतं का. काहींच्या बाबतीत घडत असेल, काहींच्या बाबतीत घडत नाही. फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का. फुले निखळून पडतात, आलेली झाडावर फुलं येतात, ती फुलं निखळून पडतात, गळून पडतात. निखळून पडणे म्हणजे गळून पडणे, गळून पडतात. पण झाड मात्र सारखे झडत नसते, सारखे त्याची पानं पडत नाहीत. एकदाच वर्षातून एकदा ऋतू येतो, तो शिशिर ऋतू, आणि त्याच्यातच त्याची सगळी पानं गळून पडतात. वर्षातून एकदाच होती ती गोष्ट. फुले निखळून पडती तरी झाड सारखे झडते का. झाड झडतंय का, ते मुळीच नाही. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. सगळ्यांनाच भोगावं लागतं. सकला म्हणजे सगळ्यांना. भोगावं लागणे म्हणजे सहन करावं लागणे, सोसणे, सोसावं लागणे. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. वाट्याला आले, आपल्या भोगावर आहे. आपल्या नशिबाने आपल्याला भोगते भोगायचे आहेत, सोसायचं आहे, सहन करायचं आहे, आणि आपल्या पुढच्या वाटेला आपण चांगल्या मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही. गुलाबाचं फूल सगळ्यांना आवडतं, दिसायला पण ते सुंदर असतं. पण त्या गुलाबाच्या झाडाला, फुलाला हात लावायला जाल तर त्याचे काटे तुम्हाला सावध करतात. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. त्याला काटे आहेत हे गुलाबाला माहिती आहे, पण गुलाब सारखा त्याचा रागराग करत नाही, त्याला घालून पाडून बोलत नाही, शिवीगाळ करत नाही. शिवीगाळ करणे हा फक्त माणसाचा धर्म झालेला आहे, पण गुलाब मात्र बोटं मोडत नाही. एखाद्या बायांचे भांडं जर तुम्ही पाहिली तर एकमेकाला शिवीगाळ करताना रागाने दोन्ही हाताची बोटं डोक्यावर मोडतात बघा, त्याला बोटं मोडणे म्हणतात. शिवीगाळ करणे, घालून पाडून बोलणे, वाईट बोलणे, आणि ते बोलण्यासाठी, ते दर्शवण्यासाठी हे बोटं मोडण्याचं ते कार्यक्रम करतात. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काटेला. ते काटे जर त्याला माहिती आहे आपल्याला काटे आहेत, आणि काटे फुल तोडायला येणाऱ्या बोटांना ते टोचणार आहेत हे माहिती गुलाबाला, पण तरी गुलाब त्यांना काही बोलत नाहीत, बोटं मोडत नाही. माणसासारखे बोटं मोडता येत नाही गुलाबाला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का. हे झाड कुठं उगवतं, मातीवरच उगवतं ना. मग त्याच्यावर येणारी वेल, लतिका म्हणजे वेल ही मातीवरती चिडते का, काटे देते म्हणून.
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? जे जे आपण मनात ठरवतो, जे जे मनात स्वप्न पाहतो, चांगल्या प्रकारचे विचार करतो, तसे मनासारखं सगळेच घडतं असं नाही, सगळेच घडत नाही असं पण नाही घडत. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? तुम्हाला वाटत असतं कायम आपल्याला पेपरमध्ये खूप चांगले मार्क पडावे, प्रत्येक पेपरला 100च्या आसपास मार्क पडावेत, पण तसं घडत नाही का? तशा पद्धतीने तुमचा पेपर तुम्ही लिहिलेला असतो, तुम्हाला आत्मविश्वास असतो की आपल्याला इथं मार्क पडणारच आहेत, पण तसं खरोखर घडत नाही. थोडं कुठं तरी काहीतरी तुमचं राहून जातं पेपरमध्ये आणि तिथे तुमचे मार्क कमी होतात. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? घडत नाही आहे. जे जे मनात आपण ठरवतो ते मुळीच घडत नसतं, पण सगळंच घडत नाही असंही होत नसतं. वसंत येतो निघूनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. वसंत म्हणजे शिशिर ऋतूमध्ये सगळ्या झाडांची पानं गळून पडतात, झाडं बुडकी होतात बघा, आणि मग त्या झाडाला नवीन पालवी फोडणारा जो ऋतू येतो त्याचं नाव वसंत आहे. ह्या वसंत ऋतूमध्ये सगळीकडे पुन्हा झाडाला पानं येतात, पालवी फुटते, त्या पालवीचं पानं होतात आणि झाड हिरवेगार दिसायला लागतो. वसंत येतो, त्याला ऋतूला म्हटलात वसंत येतो. वसंत येतो निघून जातो, आला वसंत निघून जातो. त्याच्या मागून वसंत मागून ग्रीष्म येतो. ही मराठी ऋतूंचे नावे आहेत सगळी. हेमंत, ग्रीष्म, शिशिर, वसंत, ह्या सगळ्यांची आपल्या ह्या निसर्गाला एक देणगी आणि वरदानच असतं. एकामागून एक येतात, त्यांचं ते कार्य करून जातात. वसंत येतो, गळलेल्या पानांची पालवी झाडांना देऊन जातो आणि निघून जातो. ग्रीष्म जाळतो धरणीला, त्याच्या मागून येणारा ऋतू जो आहे तो ग्रीष्म म्हणजे उन्हाळा, हा धरणी मातेला तापवतो, सगळ्या घटकांना तापवतो, जाळतो. थोडक्यात जाळतो म्हणायचं आपण. कवींनी त्याला शब्द दिला आहे, जाळतो धरणीला. धरणीला अक्षरशः तापून टाकतो, तो जाळतो. आणि मग त्याच्यानंतर ग्रीष्म जाळतो धरणीला, तापून तापून धरणी गरम होते, माती गरम होते आणि नकळत मग त्या पावसाला सुरुवात होते. पुन्हा नेसते हिरवा शालू. पावसाचे 1-2 पाऊस पडले तर मग हे तापलेलं रान असतं, त्या रानात हा पाऊस पडलेला पाऊस जिरतो आणि मग हिरवीगार सगळी निसर्ग, सगळी धरणी हिरवा शालू नेसायला सुरुवात करते. पुन्हा नेसते हिरवा शालू. हिरवा शालू म्हणजे जे गवत येतं, हिरवेगारपणाला असतो, प्रत्येक झाडाला पानं फुटलेली असतात. वसंत ते कार्य त्याचं करून जातो. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला. ही सृष्टीला पुन्हा नवेपण दिलं जातं. ग्रीष्मानंतर येतो पावसाळा आणि या पावसाळ्यात सगळी सृष्टी हिरवीगार होऊन जाते. जणू ही धरणी एक हिरवा शालू पांघरल्याचा भास निर्माण होतो. भास नाही तो खरेखरपणाने त्या ठिकाणी हिरवगारपणा आलेला असतो सगळीकडं आणि मग तो हिरवा शालू नेसल्याचं कवीची कल्पना त्या ठिकाणी खूप छान आहे. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला. सृष्टीला नवेपण मिळतं सगळीकडे, जिकडे पाहावं तिकडे हिरवंच. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? देह जळालाय त्या उन्हाने, आग 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 ओकून त्या सूर्यनारायणाने ह्या धरणीला, ह्या देहाला, धरणीच्या देहाला जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून धरणी एकसारखी रडत बसली आहे का? रडते का? नाही ना. ती पुन्हा तिच्या जोमाने कामाला लागती, पुन्हा हिरवा शालू पांघरती. त्याचप्रमाणे माणसाने आलेल्या संकटाचा सामना करताना सुद्धा ह्या धरणीचं गुण घेतले पाहिजेत. देह जळाला म्हणून धरणी, तापलाय देह, आग ओकणारा सूर्य आहे आणि याच्यावरून धरणी तापून गेली, लाही लाही केली, तरी ती एकसारखी रडत बसली नाही. रडते का? नाही. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती. पावसाळा सुरू झाला आहे,
रोज नभाचे रंग बदलती घन दाटूनी येतात तरी. आकाशाचे रंग रोज बदलतात. पावसाळा सुरू झाल्यावर बघा तुम्ही निरीक्षण करायचं जे जाणून बुजून. रोज नभा, नभ म्हणजे आकाश. रोज नभाचे रंग बदलती घन दाटूनी येतात तरी. निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्र येतात घरी. निराशा जाऊन आता आशा, ऊन जाऊन सावली येते. तशी एकामागून एक हे खेळ करतात आशा निराशांचे. निराशा आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. नक्षत्रांना घरी घेऊन नेतात. अवसेला पाहून पौर्णिमा. अवस म्हणजे अमावस्या. अमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही, पूर्ण झाकलेला असतो तो. अमावस्येला चंद्र दिसतच नाही मुळीच. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का. मग अमावस्येला पाहून पौर्णिमा रुसून बसले का, त्याच्या टायमिंगला 15 दिवसानंतर अमावस्येच्या 15 दिवसांत पौर्णिमा आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो. त्याला पौर्णिमा म्हणतात. पूर्ण चंद्राची रात्र जी असते ती पौर्णिमा असते. आणि बिलकुल चंद्र दिसत नाही ती रात्र अमावस्या असते, अवस असते. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. सुखदुःखाची ऊन सावली. सुख जाऊन दुःख येतं, सुख जाऊन दुःख येतं, दुःख जाऊन सुख पुन्हा. हे ऊन पावसांचा ऊन सावलीचा खेळ हा चालूच आहे. सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. त्याचा राग मनामध्ये धरायचा नाही आहे. ऊन सावली येते तसं दुःख येतं, सुख पण येतं आणि येऊन जाऊन त्यांची हालचाल सुरूच असते. ऊन सावली येते आणि जाते. तसंच मना आपल्या आयुष्यामध्ये येणारे संकटे येतात आणि सुख पण देऊन, सुख पण त्याच्या मागून पाठीमागून येत असतं. त्याचा राग धरायचा नाही आहे. संकटास लिलया भिडावे. आलेल्या संकटाचा सामना करायला मात्र धाडसाने करायचा आहे. ह्या संकटात हरायचं नाही आहे, संकटांना हरवायचं असतं, त्याला भिडायचं असतं, लढायचं असतं त्याच्याशी. आयुष्याचा त्याग नको. चुकून आपल्या आयुष्याचा त्याग नको आहे त्या ठिकाणी. किती मोठं संकट असू दे त्यावर मार्ग काढायचा, विचार करायचा. जसा निसर्गात आहे सुख दुःख ऊन सावली, अमावस्या पौर्णिमा, आशा निराशा, असे सगळे खेळ आपल्या मनात आपण घर करून ठेवायचे आणि त्या पद्धतीने सगळेजण तोंड देतात. तसे आपण सुद्धा आपल्यावर आलेल्या संकटाचा लिलया म्हणजे योग्य पद्धतीने चांगला विचार करून त्याला मार्ग काढून, लिलया म्हणजे मार्ग काढायचा आहे, त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधायचा आहे. संकटास लिलया भिडावे. आयुष्याचा त्याग नको. कुठल्याही परिस्थितीत आयुष्य लाख मोलाचं आहे. आपल्याला देवाने दिलेलं आहे एवढं मोठं लाख मोलाचं आयुष्य, लाख मोलाचं शरीर. याचा त्याग कधीच करायचा विचार करायचा नाही. आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेडा. बहुमोलाचे जीवन, जीवन हे आपलं बहुमोल आहे. याची किंमत करूच शकत नाही. आपल्या जीवनाची किंमत करूच शकत नाही आपण. बहुमोलाचं आहे ते, त्याला मोलच नाही, त्याची किंमतच होऊ शकत नाही असं जीवन आहे. किंमत न होणारं म्हणजे बहुमोल जीवन. वेड्या कुणाचं फिरून मिळते का. किती पैसा ओतला तरी आपल्याला हे जीवन परत मिळू शकत नाही. म्हणून आहे त्या आयुष्यात आपण जन्माला आलोय, काहीतरी आपल्या हातून चांगलं कृती घडावी यासाठी कार्य करायचं, यासाठी जीवन जगायचं. आयुष्याचा त्याग करण्यासाठी जीवन नाही जगायचं कधी. आयुष्याला आलेल्या संकटाला सामोरं जायचं आहे, त्याच्याशी लढायचं आहे, भिडायचं आहे, संकटास लिलया भिडायचं आहे. बहुमोल जीवन वेड्या कुणाचं फिरून मिळते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. म्हणून बहुमोल जीवन जगायचं आहे आपल्याला. त्याची किंमत कधी होऊ शकत नाही बहुमोल जीवनाची. देवाने दिलंय ते जगायचं आहे आपल्याला. खूप चांगल्या पद्धतीने जगता येतं जीवन. आणि आलेल्या प्रत्येकाला संकटं येतात, त्या संकटातून बाहेर पडतो तोच खरा माणूस म्हणायचा. आलेल्या संकटावर मात करून जो उभा राहतो, राखेतून उडणारा फिनिक्स पक्षी, त्याचं उदाहरण दिलं जातं काय. जपानचा तो पक्षी आहे फिनिक्स भरारी म्हणतात. त्यासारखी फिनिक्स भरारी कायम त्याच्यातून घ्यायची आणि आपल्या आलेल्या संकटावर मात करून नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे. अशा आकांक्षाच्या सगळं याची पूर्तता करत मनासारखे सारे जीवनात घडते का, नाही घडत ना. मग त्यासाठी प्रयत्न चालू ठेवायचे.
चांगलाच एक दिवस तुम्हाला असा येईल की तुम्हाला तुमचं मनात साठवलेलं आनंद सुख मिळणार एक दिवशी, याची जाणीव ठेवून आपण आपलं कार्य करत राहायचं आहे. धन्यवाद.